राजाभाई केणी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चिखलीतील सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। रायगड जिल्ह्यातील चिखली येथील 1964 साली स्थापन झालेल्या सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या नव्या सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला। सिरो क्लीनफॉर्म प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन डॉक्टर गौतम विनोद दफ्तरी यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा शाळेचे चेअरमन राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून आणि डॉक्टर दफ्तरी यांच्या सहकार्याने 11 नवीन सुसज्ज वर्गखोल्यांची इमारत उभारण्यात आली आहे। तब्बल 62 वर्षांची परंपरा असलेल्या या शाळेचा कायापालट झाल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधांसह दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला डॉक्टर गौतम दफ्तरी, आरती दफ्तरी, रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच महिला व बालकल्याण सभापती रसिकाताई केणी, स्वामी विवेकानंद संस्थेचे US गलांडे, JSWचे CSR प्रमुख सुधीर तैलंग, मीता शहा, डॉक्टर गिरीश मुजुमदार, उमा मुजुमदार आणि संजीवनी नाईक यांचीही उपस्थिती लाभली। यावेळी बोलताना राजाभाई केणी यांनी शाळेची जुनी इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र डॉक्टर दफ्तरी यांच्या सहकार्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची नवी दारे खुली झाली असल्याचं सांगितले। 10 किलोमीटर अंतरावर या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी येत असत, परंतु आज 62 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या शाळेमध्ये शाळेच्या भिंती, शाळेची इमारत पूर्णपणे नादुरुस्त झाल्या होत्या। परंतु यासाठी आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करत होतो, परंतु मान्य डॉक्टर गौतम दफ्तरी आणि आरती दफ्तरी यांच्या CSR फंडातून त्यांनी जो आम्हाला शाळेला जी मदत केली आणि 1 कोटी रुपयाचा जो फंड दिला आणि त्यांच्या फंडातून आज आम्ही 11 रूम आणि बाकी जे पूर्णपणे जी डेव्हलपमेंट करून ही इमारत चांगल्या पद्धतीत आम्ही बांधलेली आहे आणि ह्या इमारतीचा फायदा या परिसरातील विद्यार्थी घेतील। कारण अनेक प्रकारच्या तक्रारी वजा हे असायचं की या शाळेमध्ये मोडकळीस आलेल्या भिंती किंवा इमारती यामुळे या विद्यार्थ्यांची पट कमी झाली होती की या परिसरातले विद्यार्थी अनेक ठिकाणी 10 ते 15 किलोमीटर अंतरावर टाकायचे, परंतु या इमारत झाल्यानंतर या इथे सर्व जी मुलं बाहेर गावी जायची ती मुलं ह्या शाळेमध्ये 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण घेतील आणि आता आमचा मानस आहे की 11वी 12वी सुद्धा ह्या शाखेमध्ये आम्हाला चालू करायचे आहे। त्यामुळे सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलच्या सर्वच शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन येथे चांगल्या प्रकारे आम्ही कॉलेज चालू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। आगे बहुत अच्छा स्वागत हुआ है, स्कूल भी बहुत अच्छी बनी है, सब क्लासरूम्स को हमने देखा और ये लोग ने बहुत बहुत मेहनत की यहाँ पे और हम लोग चाहते हैं कि यहाँ से सब बच्चे इतना अच्छा सीख के निकले कि दुनिया में नाम उनका सबका रोशन हो, ये जगह का भी नाम रोशन हो। और मिस्टर एंड मिसेस किनी ने हमको ये चांस दिया, आपने भी ये चांस दिया, तो हम बहुत आभारी है इसके। दरम्यान राजाभाई केणी यांच्या वाढदिवसानिमित्त हेमनगर येथे आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनेकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। यावेळी राजकीय, सामाजिक तसेच विभागातील नागरिक आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहून राजाभाई केणी यांना शुभेच्छा दिल्या। राजाभाई केणींच्यावर ही जबाबदारी जिल्हा प्रमुख म्हणून अवघ्या विभागाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि ती जबाबदारी पेलत असताना यशस्वीपणे प्रत्येक माणसाला, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला आजपर्यंत राजाबाई न्याय देत आलेले आहेत। आणि खरंच सांगते, शून्यातून केलेली वाटचाल आणि त्याला आलेलं यश म्हणजे मागच्या झेडपीला असं म्हटलं जात होतं की शक्यच नाही, पण अशक्य असं अद्वितीय यश रसिकाच्या माध्यमातून राजाभाऊंनी संपादन केलं। आणि खरंच सांगते, राजाभाऊंची काम करण्याची पद्धत, आता मागच्या वर्षीच्या वाढदिवसाला सुद्धा मी आली होती, सुंदर अशी जिल्हा परिषदेची इमारत त्यांनी हँडवर्क केली, नवीन वास्तू, शिवाय महिला बचत गटांसाठी त्यांचं काम भरीव आहे आणि त्याचा मला अभिमान आहे की ते काम करत असताना आज माझी बहीण, माझी मैत्रीण रसिका हिला त्या महिला खात्याचं, महिला बाल कल्याणचं, जिल्हा परिषदेचं नेतृत्व, या विभागाचं नाही तर रायगड जिल्ह्याचं
नेतृत्व करण्याची संधी त्या माध्यमातून मिळाली आणि या उभयतांना मी खूप खूप शुभेच्छा देते की अशीच त्यांची पुढे वाटचाल चालू राहावी. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.